कराओके लघुचित्रपट कराओकेचा कार्यक्रम आपण कव्हर करतोय। ते बॅनर आपल्याला दिसतंय, पण यावेळेचा कराओकेचा विषय थोडा आपला वेगळा आहे। कराओकेबद्दल माहिती सांगतील प्रकाश काळेले। बोला सर। कराओके हा ज्यांना लाईव्ह याच्यावर गाण्याची सवय नाही किंवा माहिती नाही, तर ती लाईव्हवर सवय होण्यासाठी म्हणून जे ट्रॅक तयार केले जातात त्याला कराओके ट्रॅक म्हणतात। अच्छा, लाईव्ह। मॅडम, मी तुम्हाला जो विषय दिला होता त्या संदर्भात बोला की लिरिक्स स्क्रीनवर डिस्प्ले होता, तर त्या संदर्भात आपण बोला। नाही, लिरिक्स थोडं मोठ्याने बोला। लिरिक्स स्क्रीनवरती डिस्प्ले होतात, तेव्हा गायकाला इझी कम्फर्टेबल वाटतं त्याला ते गाणं म्हणताना। थोडं मोठ्याने। आणि तो गाणं खूप इझिली आणि छान म्हणू शकतो। या ना सर। लिरिक्सबद्दल बोलायचं का? हां, लिरिक्समध्ये फायदा असा होतो की जेंट्स आणि लेडीज दोन्ही ठिकाणी लिरिक्स मेन्शन केलेले असतात, कलर वाईज मेन्शन केलेले असतात। त्यामुळे कोणत्याही गायकाला किंवा गायकीला, नवीन गायकाला सुद्धा अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत ते गाणं जरा इझी पडतं। आणि त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोपेपण। आपण चर्चा करूया, कारण कुठेतरी त्याला चर्चेचं स्वरूप येईल। मी पण बोलतो, याच्यात सोपेपणा येतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। धन्यवाद।